सोन्याच्या आयातीसाठी आवश्यक परवाने अत्यल्प प्रमाणात उपलब्ध असल्यानं सोन्या चांदीची आयात रखडली आणि त्यामुळे देशात सोन्याची मोठी टंचाई निर्माण होऊन सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे। आणि त्याचमुळे सोन्याचे दर नेमकी कसे वाढणार आहेत समजून घेऊया या स्पेशल रिपोर्टमधनं। देशात सोन्याची मोठी टंचाई, आयात रखडली, सोनं महागणार, सोने चांदीच्या व्यवहारांना मोठा ब्रेक। भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील व्यापार करारानुसार होणाऱ्या सोन्याच्या आयातीवर सध्या मोठं संकट ओढावलंय। 2026-27 या आर्थिक वर्षासाठीचा नवीन टॅरिफ रेट कोटा अद्याप जाहीर झालेला नाही। त्यामुळे देशभरात सोन्याच्या आयातीला मोठा ब्रेक लागलाय। आयात प्रक्रिया रखडल्यामुळे सराफा बाजारात खळबळ उडालीय। यामुळे भविष्यात सोने चांदीच्या किमती आणखी भडकण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। सध्या सोन्याच्या आयातीसाठी आवश्यक परवाने अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहेत। परकीय व्यापार महासंचालनालयाकडे पाठपुरावा करून देखील अंतिम निर्णय झालेला नाही। त्यामुळे सोने चांदीच्या निर्यात प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्यानं मागणी असून देखील व्यवहार पूर्ण करता येत नसल्यानं सराफांनी नाराजी व्यक्त केली आहे। इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज मार्फत होणाऱ्या मोठ्या व्यवहारांना याचा फटका बसलाय। 10 किलो किंवा 100 किलो सारख्या मोठ्या ऑर्डर्स पूर्ण करणं छोट्या आणि विखुरलेल्या परवान्यांमुळे जिकिरीचं ठरतंय। सोन्याचा नवीन कोटा जाहीर न झाल्यानं अनधिकृत व्यापार आणि तस्करीमध्ये वाढ होण्याची भीती निर्माण झाली आहे। सोन्याच्या आयातीवर निर्माण झालेली ही तणावपूर्ण परिस्थिती आणि परवान्यांची टंचाई पाहता देशांतर्गत बाजारात सोन्याचा तुटवडा जाणवणार आहे। पुरवठा कमी आणि मागणी कायम राहिल्यास आगामी काळात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे सरकार काय भूमिका घेणार याकडे देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।